लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो। इथे नंदिनी तिच्या खोलीत असते। हे सगळं कसं झालं, माझ्याच विरोधामध्ये हे पुरावे कसे फिरले, दीपकने खोटी साक्ष कशी दिली आणि वसवत्याने ह्या सगळ्या गोष्टी कशा केल्या, असं मनाशी बोलणारी नंदिनी जेव्हा रम्या आणि वसू समोर येतात तेव्हाच आता रम्या म्हणत असते की अगं आई, बघ ना बिचाऱ्या नंदिनीचे काय हाल झालेले आहेत आणि कशी तोंडघशी तोंडावर पडलेली आहे ही नंदिनी। त्यावर वसवात्या म्हणत असते, माझ्या वाकड्यात जाणारे आणि त्यासोबत माझ्याशी पंगा घेणाऱ्यांचे हेच हाल होतात आणि ही तर पहिल्यापासूनच माझ्या रडारवरच होती आणि म्हणूनच मी हिचे हे हाल केले आहेत, असं वसवात्या नंदिनीला बोलत असते। पण तुला जाणून घ्यायचंय ना हे सगळं कसं काय आणि कधी केलंय मी नंदिनी, कारण इथे तू म्हणतेस ना नेहमीच की नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते, पण इथे वसवात्या न बोलताही सगळं काही करून दाखवते। समोरच्याला कधी कळणार सुद्धा नाही की इथे मी काय केले आणि त्याला वेळ सुद्धा मिळणार नाही ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी, आणि तेव्हाच मी हे सगळं काही केलं आहे। काय ग नंदिनी, तुला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मी कधी कसं केलं म्हणून आणि तुझ्याच प्लॅनमध्ये तुला कसं अडकवलं म्हणून, तर कान उघडे ठेवून सगळं काही ऐक। मी सगळं काही तुला क्रमवार सगळं सांगते आणि पहिल्यापासून सांगते। जेव्हाच इथे काव्याने तुला पिहूकडून सत्तेवधून घेण्यासाठी जो फॉर्म्युला सांगितला होता चित्रकलेचा, तो फॉर्म्युला तू ऐकत होतीस, पण तुम्हा दोघींचं बोलणं इथे तिसरी व्यक्ती सुद्धा कोणीतरी ऐकत होती हे तुम्हा दोघींना माहिती नव्हतं। त्यावेळीच रम्या माझ्याकडे धावत आली होती आणि रम्या माझ्याकडे धावत आल्यानंतर ती म्हणाली की अगं आई, इथे पिहूकडून ड्रॉइंग काढून घेण्याचा त्यांचा हा फॉर्म्युला आहे किंवा ते डिव्हाइस वापरणार आहेत, आणि तेव्हाच आम्ही मग ठरवलं पिहू तर ड्रॉइंग काढणार, पण ती ड्रॉइंग काढणार कसं काढणार, तर ते फक्त आणि फक्त आम्ही म्हणू तसंच ड्रॉइंग काढणार। मग मी आईला म्हटलं पण आई आपण हे सगळं कसं मॅनेज करायचं आहो, पण त्यावरच आता आईनं मला सजेशन दिलं, ठीक आहे नंदिनीला असं वाटत असेल ना की ती ड्रॉइंग काढणार आहे, पण ड्रॉइंग ती जरी काढणार असली तरी सुद्धा त्यामध्ये जो ड्रॉइंगचं जे आहे ते आपण पिहूला जबरदस्ती काढायला लावायचं, म्हणजेच नंदिनीला कळणार सुद्धा नाही की तिने काय केले आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी केल्यात। समजलं तुला? म्या म्हणत असते, आई तू हसतेस ग, मला भीती वाटते, हे बघ ती आता पेटून उठली असेल आणि सगळं शोधण्याचा प्रयत्न करेल। पण त्यावरच आता वसवात्या तिला म्हणत असतात, तू काळजी करू नकोस, नंदिनीला असं वाटतंय ना की आता ती सगळे पुरावे शोधणार आहे आणि मला सगळ्यांसमोर माझं खोटं पाडणार आहे, पण एक गोष्ट जी तिचं जे खरं आहे ना ते आपल्या खोट्यापेक्षा छोटंच असणार आहे, म्हणजे आपलं खोटं तिच्या वरचढ आपण करून दाखवायचं आहे। मग कसला काय तुझ्या डोक्यामध्ये वेगळं काहीतरी शिजतंय का, म्हणजे तू कसला बॉम्ब फोडणार आहेस का? त्यावर वसवत्या म्हणतात, बॉम्ब नाही तर आता मी तिच्या वाटेमध्ये नंदिनीच्या वाटेमध्ये टाइम बॉम्ब लावणार आहे, टाइम बॉम्ब, समजलं तुला? त्यावरच आता इथे रम्या म्हणत असते, म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? त्यावरच आता वसवत्याने म्हटलं असतं की इथे ती पिहूकडून ड्रॉइंग काढून घेणार आहे ना, मग त्याच चित्राचा आपण कसा वापर करून घ्यायचा आणि तेच चित्र तिच्या विरोधामध्ये कसं उभं करायचं हे कळतं। त्यावरच आता इकडे दोघी हसत असतात आणि वसवात्या म्हणत असते, तुला काय वाटलं पिहूने ते तिच्या मनाने ड्रॉइंग काढलेलं आहे असं वाटतंय तुला? तेव्हाच नंदिनी म्हणते, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचे। अगं वेडी आहेस तू, वेडी, तुला काय वाटतं ते पिहूने मनाने ड्रॉइंग काढलंय? अजिबात असं नाहीये, तेव्हा ते सुद्धा ऐक, असं म्हणूनच जेव्हा हे सगळं ड्रॉइंगचा खूळ तुम्ही तिच्या डोक्यात घातलं ना त्यावेळेस आता पिहूच्या मनामध्ये आम्ही कुठलं ड्रॉइंग काढायचं काय करायचं हे अगदीच फिट्ट केलं होतं आणि तेव्हाच तर ते ड्रॉइंग पिहूने काढलं होतं, आता ते सुद्धा ऐक, असं म्हणूनच जेव्हा पिहू ड्रॉइंग काढत होती तेव्हाच इथे रम्या तिच्याकडे गेली होती आणि रम्याने तो लग्नातला अल्बम पिहूला दाखवला होता आणि लग्नातला अल्बम पिहूला दाखवल्यानंतर रम्या म्हणत असते, हे बघ पिहू इथे किती सुंदर ड्रॉइंग आहे आणि त्याचसोबत ह्या चित्रामध्ये म्हणजे ह्या फोटोजमध्ये इथे नंदिनी नाहीच आहे, पार्थ एकटाच दिसतोय, म्हणजे पार्थ एकटा आहे म्हणजे त्यावेळेस नंदिनी ताई नव्हती, मग नंदिनी ताईला इथे कोणीतरी तुझ्या किडनॅप केलं होतं का की आणखी काय केलं होतं? बघ ना ग पिहू, पाठीमागे नावे आहेत पार्थ आणि काव्याचे आणि इथे पार्थ हा फक्त एकटाच बसलेला आहे। वा पिहू विचारात पडली, आणि हे असं कसं शक्य आहे, एकटाच पार्थ दादा तिथे कसं आहे, नंदिनी ताई कुठे दिसत नाही? अगं असं काय करतेस?
पिहू तुला माहीत नाही का नंदिनीला किडनॅप केलं होतं म्हणून. आता इकडे हे सगळं काही ऐकल्यानंतर नंदिनी बोलत असते, म्हणजे पिहूला हवं तेवढंच आणि पाहिजे त्याच गोष्टी तुम्ही तिच्या मनामध्ये भरल्या हो की नाही. त्यावरच वसवत्या म्हणतात, हो अगदीच बरोबर आहे. आणि पिहूने अगदीच आमचं ऐकलं सुद्धा. पिहूने त्याच पद्धतीचं ड्रॉइंग काढलं आणि पिहूने त्याच पद्धतीचं ड्रॉइंग काढल्यानंतर ती रात्रीच ते ड्रॉइंग घेऊन तुझ्याकडे आली. आता तुझ्याकडे आल्यानंतर तुला ते ड्रॉइंग इथे दाखवलं आणि दाखवल्याच्या नंतर तिथे पार्थ नंदिनी असं नाव तर लिहिलेलं पण नंदिनीवर क्रॉस केलेलं. आणि जेव्हा हे ड्रॉइंग तुला तिने दाखवलं तेव्हा तुझा त्या गोष्टीवरती विश्वास बसला की नक्कीच इथे तिला काय सांगायचंय आणि त्यामुळे आम्ही त्याच संधीचा फायदा घेतला. म्हणजे हे सगळं तुम्ही मुद्दामून घडून आणले आणि ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच तुम्ही ठरवल्या होत्या. अगं हो, हे सगळं आम्ही अगोदरच ठरवलं होतं. पण आई तुला असं नाही का वाटलं की आता हे सगळं जर नंदिनीला कळलं तर नंदिनी तुला जाब विचारायला येईल, तू घाबरली नाहीस का. त्यावरच आता वसू म्हणत असते, हो वाटलं ना आणि मी माझ्या मनाची सुद्धा तयारी केली. अगं नंदिनीला ती मला जाब विचारायला नाही आली तर तिला मी स्वतः माझ्यापर्यंत बोलवलं होतं काउंट डाऊन करून अक्षरशः आणि आली सुद्धा नंदिनी. आता नंदिनी जेव्हा माझ्यासमोर आली तेव्हा मी ती आल्यावर अगदीच घाबरल्यासारखं केलं. बापरे मी खरंच चुकलेली आहे. त्याचबरोबर मी हे सगळं घडून आणलंय, मी हे सगळं केलंय. ह्या सगळ्या गोष्टी मी मुद्दामूनच तिच्यासमोर केल्या. त्यावरच नंदिनी म्हणत असते, म्हणजे तुमचा हा प्लॅन अगोदरच ठरला होता. त्यावरच वसू म्हणत असते, अगं हाच प्लॅन नाही तर त्यानंतर तू काय करणार आहेस आणि त्या सुद्धा गोष्टी अगोदरच ठरल्या होत्या. म्हणूनच मी तुला ओपन चॅलेंज केलं, जाऊन सगळ्यांना जे काही सांगायचं आहे ते सांग आणि मला तू इथे सगळ्यांसमोर एक्सपोज करणार आहेस ना ते सुद्धा सांग. आणि तू सुद्धा अगदी त्याच पद्धतीने केलंस, सगळ्यांना जमवलंस आणि सगळ्यांना जमवल्यानंतर काय केलं आणि त्याचबरोबर ऐन वेळेला पिहूने साक्षी कशी बदलली. कारण ह्या वसुमावशीने तिला चांगलंच ब्लॅकमेल केलं होतं आणि त्यामुळे तिने ऐनवेळी ती साक्ष बदलली आणि आम्हाला अगदीच पाहिजे होतं आणि जे हवं होतं तेच झालं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तू आम्हाला माहिती होतं की 24 तासाचा वेळ तू नक्कीच मागणार आहेस आणि तू जरी मागितला नसतास ना तर असंच आम्ही तुझ्यावर उपकार म्हणून तुला 24 तासाचा वेळ दिला सुद्धा असता. मग नंदिनी ह्या 24 तासामध्ये तू काय करणार होती हे सुद्धा आम्हाला माहिती होतं आणि कोणाकडे जाशील, कोणाला इथे साक्षीदार म्हणून घेऊन येशील हे सुद्धा माहिती होतं. आणि तेव्हा वसवात्या म्हणतात, हो दुसरं तिसरं कोण, दीपक. हो आम्हाला माहिती होतं की तू आता दीपककडेच धाव घेशील. आणि तेव्हा दीपकला कसं बदललं, त्याचबरोबर इथे दीपकने तुझ्या विरोधामध्ये साक्ष कशी दिली हे सुद्धा तुला ऐकायचंय ना तर ऐक. मग जेव्हा मी दीपककडे गेले आणि दीपकला अगोदर सांगितलं माझ्या बाजूने बोल म्हणून, त्यावेळेस तर त्याने स्पष्टपणे नकार दिला. तो मला म्हटला की ह्या जेलमधून तुम्ही माझी सुटका करून घेणार आहात का. त्यावरच मी त्याला म्हटलं तुला जेलमधून बाहेरच निघायचं आहे ना, पण मी सोडवलं काय किंवा नंदिनीने सोडवलं काय. त्यावर तो म्हणाला की नंदिनी का बरं सोडवेल मला. तेव्हा मी त्याला म्हटलं तिला खरं सिद्ध करायचं आहे आणि ती खरं सिद्ध करण्यासाठी काहीही करू शकते. मग आता जेव्हा नंदिनी तुला भेटायला येईल त्यावेळेस तू तिच्यासमोर काय बोलायचं की आत्ताच वसवात्या येऊन गेलेल्या आहेत आणि मला स्वतःच्या बाजूने साक्ष दे असं म्हणत होत्या, पण मी अजिबात ऐकणार नाही नंदिनी आणि तिच्यासमोर हातपाय पसरायचे. त्याचबरोबर मला कसं एक चांगलं आयुष्य जगायचं आहे, एक माणूस म्हणून चांगलं राहायचं आहे, व्हायचं आहे, हे सगळं तू काही तिच्यासमोर बोल. पण जेव्हा इथे तिच्याकडून बेल मिळवून घे. आता तिथे घरी आल्यानंतर तू हेही बोलायचं की इथे वसुआत्या मला जेलमध्ये भेटायला आल्या होत्या आणि वसुआत्या जेलमध्ये भेटायला आल्यानंतर मात्र तू त्यानंतर मी सांगेल त्या पद्धतीने तुझी साक्ष बदलायची. असं केलंस तर तेव्हा तो म्हणत असतो, पण मी हे का करावं. त्यावरच आता वसुआत्या म्हणत असते, का म्हणजे का नाही करायचंस, तुझी बेल होणार आहे आणि बेलवरून तू घरी सुटून आल्यानंतर तुला मालामाल करायला ही वसुआत्या आहेच की. आता नंदिनी इथे आल्यानंतर तिला बरोबर तू घोळात घ्यायचा आहेस, तिला असा विश्वास पटवून द्यायचा की इथे मी वसुआत्या आली होती पण स्पष्टपणे मी तिच्या ह्या जी काही वसुआत्याने ऑफर दिलेली आहे त्या ऑफरला मी झिडकारून लावलेला आहे आणि वसुआत्याचं मी काहीच मान्य केलेलं नाही. त्यामुळे नंदिनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती नक्कीच इथे येईल आणि इथे आल्यानंतर तुझी बेलसुद्धा ती इथे घडून आणेल. हे सगळं काही वसुआत्या आता दीपकला बोलत असते. त्यावरच दीपक म्हणत असतो, हो ते सगळं काही ठीक आहे. त्यावरच वसू म्हणते, आता जेव्हा तू घरी येशील तेव्हाच मी तुझ्या मोबाईलवरती एक रिंग देईल
तिथून पुढे रिंग दिल्यानंतर तू तो मोबाईल काढायचा आणि जे इथे बेलचे पेपर आहेत ते मुद्दामूनच तू त्या फोनबरोबरच खाली पाडायचे, समजलं? आणि सेम त्याच पद्धतीने हे सगळं केलं. आता तिथून पुढे जे काही करायचं आहे ते तिथून पुढे सगळं काही रम्या आहे ना ती करेल. आणि हे सगळं रम्या करत असताना तू पुन्हा काहीच करायचं नाहीयेस. आता लगेचच वसुआत्याने सांगितलेलं असतं, ज्या पद्धतीने मी मोबाईलवरती रिंग दिली तेव्हाच इथे त्याच्या हातून कागद खाली पडला. आणि त्यानंतर रम्याने जे काही केलं ते तर तुला चांगलं आणि बऱ्यापैकीच माहिती आहे, हो की नाही? जो दीपक होता ना, दीपक, त्याला मी प्याद बनवलं. आणि तिथून पुढे रम्याने काय काय केलं हे सगळं तर तुला माहितीच आहे. ते काही नव्याने काही सांगायची गरज नाही काय मग, बरोबर ना? कारण इथे रम्याने जो गोंधळ घातला होता ना त्यामध्ये सगळी तू अडकलीस. आणि तुला 24 तास हवे होते, ते 24 तास सुद्धा आम्ही दिले होते, पण त्याचा कसा उपयोग आम्ही करून घेतला हे तुला चांगलंच माहिती आहे, हो की नाही नंदिनी? तुला काय वाटलं? उलट आम्ही टाकलेल्या जाळ्यामध्ये तू बरोबर अडकलेली आहेस नंदिनी. तुला काय वाटलं तू या घरामध्ये येशील आणि हा परिवार बांधून ठेवण्याचा प्रयत्न करशील? असं अजिबातच झालेलं नाहीये. आता इथून पुढे रोज घरामध्ये तमाशे होणार आहेत. रोज मानिनी आणि विक्रमचे भांडणं होणार आहेत. आणि ही घराची जी घडी बसलेली आहे ती घडी पूर्ण विस्कटली जाणार आहे. तू ह्या घराला सावरण्याचा प्रयत्न केलास ना नंदिनी, पण ही वसू शितळे आजपासून ह्या घरामध्ये दिमाखात मिरवणार. तुझ्यामध्ये आणि काव्यामध्ये सुद्धा भांडणे होणार. ती काव्या माझ्याशी ओरडायला येणार, विक्रम मानिनीमध्ये रोज वाद होणार. आणि ह्या घराची जी घडी बसलेली आहे ती पूर्णतः इथे विस्कटण्याचं काम मी करणार आहे नंदिनी, समजलं तुला? आणि तेव्हाच मला आता इथे माझ्या जीवाला शांतता मिळेल. तू माझ्या वाटेला गेलेली आहेस नंदिनी, माझ्या वाटेला जाऊन तू खूप मोठी चूक केलेली आहेस. असंच आता इथे ह्या दोघी बोलत असतात. आता रम्या म्हणत असते एन्जॉय आणि लूजर, त्यावर नंदिनी आता म्हणत असते, नंदिनी म्हणते तुम्ही इतक्यात जिंकल्याची फिलिंग अजिबातच येऊ देऊ नका किंवा एन्जॉय करू नका. आत्तापर्यंत माझ्यातली स्वजवळ आणि संयमी नंदिनी पाहिलेली आहे. तुम्ही माझं हे बांधून ठेवलेलं घर विस्कटायला निघालात तुम्ही, मी ते अजिबातच होऊ देणार नाही. आणि ह्या नंदिनीला चॅलेंज केलंय तुम्ही. मी बसवलेली घडी तुम्ही विस्कटायला निघालेला आहात, मी अजिबातच तसं काहीच होऊ देणार नाही. आणि त्याचबरोबर ही नंदिनी सीतासुद्धा आणि त्यासोबतच दुर्गासुद्धा दोन्हीसुद्धा होऊ शकते. त्याचा मुखोटा उतरण्यासाठी मला दुर्गेचा अवतार घ्यावा लागला तरी सुद्धा मी घेऊ शकते. इकडे वसू आणि रम्याच्या अंगावरती काटा आलेला असतो, कारण त्यांना नंदिनीमध्ये आज नंदिनी सोबतच दुर्गेचा अवतार सुद्धा दिसलेला असतो. त्यातील एक बाजू तुम्ही जिंकलात म्हणून हा पूर्ण खेळ संपला असं होत नाही वसवात्या. तुम्ही सुरुवात केली ना त्याचा शेवट मी करीन, कारण मी आत्तापर्यंत जिंकली नाही आणि जोपर्यंत ही नंदिनी जिंकत नाही तोपर्यंत खेळ संपत नाही. आता इथून पुढे तुमचा काउंटडाऊन सुरू होईल असंच नंदिनीने चॅलेंज केलेलं असतं. रात्री तुम्ही सुखाने झोपा, आणि पण इथून पुढे येणाऱ्या पुढच्या रात्री तुम्हाला मी ही नंदिनी सुखाने झोपून देणार नाही, कारण आता वादळ येणार आहे. वादळ, त्यामुळे एकमेकींना घट्ट धरून ठेवा. ते वादळ एवढं बेभान येणार आहे, त्याचा सामना करायचा सोडा, त्यासाठी तुम्ही त्याच्यासमोर उभं राहणं हे सुद्धा तिथे टिकणार नाही किंवा तिथे तुमचा निभाव लागणार नाही, समजलं तुम्हाला? म्हणूनच आता त्या दोघींना तिथून नंदिनीने हकलून दिलेलं असतं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि विक्रम हे फोनवरती बोलत असतात. विक्रम फोनवरती बोलत असताना धाकट्या मुलाची कॉलेजची फी आत्ताच तर भरली होती, मग आता कशासाठी पैसे हवेत? नाही बाबा, थोडेसे पैसे कमी पडत आहेत. बरं ठीक आहे, पाठवतो 2 दिवसांनी, काळजी घे आणि जास्त पैसे वगैरे खर्च करू नको, समजलं? अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दे, असंच विक्रम बोलत असतात. आणि लगेचच अगं मानिनी कुठे आहेस तू, नाश्ता कुठे आहे असं म्हटल्यानंतर आता समोर त्यांच्या गरमागरम पोहे आलेले असतात. वा मानिनी, आज पोहे? आणि तेव्हा समोर पाहतात तर समोर नंदिनी उभी असते. आता समोर नंदिनीला पाहिल्यानंतर विक्रम तिच्याकडे पाहतात आणि त्यावरच आता इकडे नंदिनी म्हणत असते, बाबा आज तुमच्या आवडीचे दाणे घालून गरमागरम पोहे मी बनवलेले आहेत. असं म्हणता क्षणी विक्रम मात्र नजर तिच्यावरून फिरवतात. लगेचच तिथे मानिनी सुद्धा आलेली असते, पण विक्रम पोहे न खाता तिथे असलेलं एक ॲपल घेतात आणि ते खाण्याचा प्रयत्न करत असतात आणि मोबाईल सुद्धा बघत असतात. तेवढ्यातच आता मानिनी म्हणत असते, अहो विक्रम, काय हे तुमच्याकरिता नंदिनीने छान दाणे घालून पोहे बनवलेले आहेत, अगदीच तुम्हाला आवडते तसेच बनवलेले आहेत. त्यावरच आता इथे
विक्रम म्हणत असतात, मग ती तुझी सून आहे, तिनं माझ्यासाठी काही करावं अशी माझी अजिबातच इच्छा नाहीये. आणि तेव्हा ते पोहे न खाता ॲपल खातात. त्यावरच आता मानिनी म्हणते, पण तुम्ही विक्रम का नाहीत खात पोहे? बघा ना, तुम्हाला आवडतात म्हणूनच बनवलेत ना. पण इकडे विक्रमने पोहे खायला सुरुवात सुद्धा केलेली नसते. ते ॲपल घेऊन उठतात आणि त्यावरच आता इथे मानिनी म्हणत असते, काय चाललंय विक्रम, हे आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबवा, हे सगळं संपवा. अहो कसं वागताय तुम्ही? आणि तिने एवढे तुमच्यासाठी प्रेमाने पोहे बनवले तर तुम्ही ते पोहे खात नाही आहात. त्यावरच विक्रम म्हणत असतात, ती तुझी लाडकी सून आहे, मग तिनं माझ्यासाठी काहीही न करता तुझ्यासाठी जे काही करायचं आहे ते तुझ्यासाठीच करावं, असं विक्रम म्हणतात. आता विक्रमने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मानिनीला राग आलेला असतो. ती म्हणत असते, बास करा विक्रम, झाल्या त्या गोष्टी सोडून द्या ना. आणि किती दिवस असे हे ताणणार आहात? आणि विषयाची प्रत्येक वेळा एकाच बाजूने विचार नाही केला पाहिजे, आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार केलाच पाहिजे ना. त्यावरच आता विक्रम चिडतात आणि म्हणत असतात, अच्छा म्हणजे तू म्हणतेस तर मी ह्या मुलीला माफ करू? अजिबातच नाही, मी हिला कधीच माफ करणार नाही. त्यावरच आता इथे मानिनी म्हणत असते, का नाही माफ करणार तुम्ही? अहो तिची चूकच नाहीये. आणि त्याचबरोबर इथे विक्रम म्हणत असतात, हो का, असं आहे तर. आणि त्यासोबतच इथे तिने वसुहत्याची माफी मागितली नाही. तिला सांगितलं होतं काल की वसुहत्याची माफी माग म्हणून, पण तिने केलं का तसं? काही नाही केलं. त्यावरच आता मानिनी म्हणते, चुकताय विक्रम, तुम्ही खूप जास्त चुकताय. तुम्ही असं हे सगळं करायला नकोय. तुम्हाला नंदिनीची बाजू पटायला हवी, नंदिनीची साथ तुम्ही द्यायला हवी, असंच मानिनी म्हणत असते. आता विक्रम आणि मानिनीमध्ये वाद हा पेटत चाललेला असतो. हे सगळं नंदिनी उघड्या डोळ्यांनी पाहत असते. धावतच जीवा आणि पार्थ आणि काव्या सुद्धा तिथे आलेले असतात. मानिनी म्हणत असते, बास करा आता, हे सगळं संपवा. बहिणीच्या प्रेमाखातर बहिणीच्या प्रेमात आंधळे झालेला आहात तुम्ही, आणि त्यामुळे तुम्ही असं किती दिवस हे सगळं करणार आहात? तिने आतापर्यंत घरासाठी किती काय गोष्टी केलेल्या आहात, तुम्हाला मी आता हे नव्याने सांगायला हवंय का? त्यावरच विक्रम म्हणत असतात, हो सांग ना, काय काय केलेलं काय आहे तिने? त्यावरच मानिनी म्हणत असते, जेव्हापासून नंदिनी ह्या घराचा उंबरठा ओलांडून आलेली आहे तेव्हापासून तिने जीवाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केलाय. तिला माझ्यामध्ये आणि मला तिच्यामध्ये एक मैत्रीण दिसली. आपल्या सगळ्या घरांना बांधून ठेवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. जीवाचं विस्कटलेलं आयुष्य हे सगळं तिनं बदलून टाकलंय. त्यासोबत वटपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा इथे तिच्या पायामध्ये काच रुतलेली असताना सुद्धा जीवाचा इथे प्राण वाचवण्यासाठी तिने त्या वडाला फेरे घातले आणि त्याला वाचवलंय. त्यावरच आता विक्रम म्हणत असतात, मग त्यावेळी सुद्धा तू तिच्यावर ओरडली होतीस, चिडली होतीस आणि असं स्पष्टपणे तिला सांगितलं होतंस ना की जीवाच्या खोलीमध्ये जायचं नाही म्हणून. मग तेव्हा सुद्धा ती जीवाच्या खोलीमध्ये गेलीच नव्हती ना. त्यावरच आता तू सुद्धा तिच्यावर राग धरलाच होतास ना. पण आता मानिनी म्हणत असते, हो, पण जेव्हा मला माझी चूक कळली ना त्यावेळेस मी तिची माफी सुद्धा मागितली. मग आता तुम्ही सुद्धा नक्कीच तिची माफी मागाल आणि जेव्हा तुम्हाला तिचं खरं रूप कळेल. आता इकडे सगळेजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण मात्र विक्रम कोणाचंच ऐकत नसतात. इकडे ते म्हणत असतात, नाही, मी ह्या मुलीला कधीच माफ करणार नाही. आणि मानिनी तू चुकतेस. आणि त्यावर मानिनी म्हणत असते, तुम्ही चुकता विक्रम, मी नाही चुकत आहे. तुम्हाला फक्त एकच बाजू दिसत आहे. त्याचबरोबर इथे ती अशी कधीच करू शकत नाही किंवा ती चुकू शकत नाही, असं मानिनी बोलते. आता जीवा म्हणत असतो, बाबा प्लीज शांत हो ना. पण विक्रम म्हणत असतात, बाजूला हो पटकन, अजिबातच मला कोणीही आणि कसंही समजवायला यायचं नाही. आता मात्र मानिनी म्हणत असते, ठीक आहे, तुम्हाला जर ऐकूनच घ्यायचं नसेल ना तर नका ऐकून घेऊ. आणि मी इथे नंदिनीच्या बाजूने खंबीरपणे उभी आहे आणि त्याचबरोबर ती खरी आहे आणि तिचं कुठेही चुकत नाहीये हे तुम्हाला नक्कीच जेव्हा कळेल तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असेल. विक्रम, आता हे दोघे जण एवढे भांडत असतात की ज्या पद्धतीने वसुहत्या म्हटलेली असते की हे दोघं एवढे भांडतील आणि ह्यांच्यामध्ये वाद जे आहे ते विकोपाला जातील, हे घर तुटेल, असं जेव्हा इथे वसुहत्या बोललेली नंदिनीला आठवत असतं तेव्हाच नंदिनीला हेही आठवत असतं की इथे प्रेमाने गजरा मारणारे विक्रम आणि त्याचबरोबर इथे मिठी मारणारी मानिनी, त्याचसोबत इथे भरभरून एकमेकांबद्दल बोलणारे ते दोघं जण, असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला ते आठवत असतं आणि तिला खूप जास्त त्रास होत असतो की हे सगळं का आणि कशामुळे झालेलं आहे. फक्त आणि फक्त इथे नंदिनीमुळे तर झालेलं नाहीये ना. ह्या सगळ्या गोष्टी कशा सावरतील आणि कशा पद्धतीने हे सगळं होईल. आता इकडे मानिनी आणि विक्रमचं भांडण सुरू असतं. पण प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवलेला आहे त्या लोकांनी, कारण दोघी बहिणी आता एकत्र येणार आहेत. आणि तेव्हा नंदिनी जीवासोबत बोलत असते. जीवाला म्हणत असते,
आत्तापर्यंत त्या दोघांच्या नात्यामध्ये प्रेमळच आठवणी होत्या, पण आता इथून पुढे ह्या भांडणामुळे त्यांच्या नात्यामध्ये कडू आठवणी सुद्धा असतील। आता इकडे नंदिनी रडत असते तर जीवा तिला समजावत असतो। तो म्हणत असतो, नंदिनी अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल। ते माझे आई बाबा आहेत आणि त्यामुळे ते नक्कीच एकमेकावर जितकं प्रेम करतात तितकाच त्यांच्यावर विश्वास सुद्धा आहे। आता इकडे काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी हॉलमधून ते रूमकडे निघालेले असतात। त्यावरच आता इकडे मात्र रम्या त्यांना म्हणत असते, हे घर सुद्धा तू दोघींना सुद्धा लवकरच सोडून जावं लागणार आहे। असं म्हटल्यानंतर काव्याला राग आलेला असतो आणि काव्याला नंदिनी आता तिच्या खोलीमध्ये घेऊन येते। काव्या चिडचिड करत असते आणि ती म्हणत असते, त्या रम्याला मी सोडवणार नाहीये, अजिबातच सोडणार नाही। अशी शिट्टी वाजवते ना त्या रम्याचे, तू बघच। त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, काव्या प्लीज बास, जरा शांत हो। म्हणते, अगं बास काव्या, किती चिडणार आहेस। त्यावर काव्या म्हणत असते, हा राग त्या दोघींना त्यांची जागा दाखवल्यावरच शांत होणार आहे, समजलं तुला। तिने आता काव्याचा हात हातात घेते, तिला विश्वासात घेते आणि म्हणत असते, काव्या हे जे काही बिघडलेलं आहे, ही घडी विस्कटलेली आहे ना, ती आपण दोघी मिळून पुन्हा घडी नव्याने बसवू शकतो आणि विक्रम मानिनीमधलं भांडण मिटवू शकतो। मग हे बघ, आता पद्धत माझी आणि क्षण तुझी असणार आहे, समजलं, देशील ना साथ मला। असं म्हणता क्षणी काव्या लगेचच आता नंदिनीला मिठी मारते आणि दोघी सुद्धा आता म्या आणि वसुवात्याची शिट्टी वाजवण्यासाठी सज्ज झालेल्या असतात। तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।